brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। भाजप आणि शिवसेनेत नाराजी असताना पुन्हा एक घटना समोर आली। गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात शक्ती प्रदर्शनामुळे वातावरण तापलं। उद्घाटनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असताना त्यांची गाडी अडवत शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करत परिसरात राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन केलं। पण त्यांनी नेमकं हे का केलं बघा। कार्यकर्ते आहोत, आम्हाला शिस्त मर्यादा सर्वांचं भान आहे। हे सर्व नंदनवन जे केलेलं आहे ते विकास दादांनी केलेलं आहे आणि त्याचीच मांडणी या ठिकाणी केली होती। कोणतं लेटर कोणत्या वेळी दिलं, कोणत्या लेटरचा कोणत्या वेळी फॉलोअप केला आणि कोणतं काम कोणत्या वेळी मार्गी लागलं, हेच दादांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते झाकण्याचं काम केलं। त्याच्यामुळेच आमच्या लोकांचा उद्रेक झाला नाही, म्हणूनच आम्ही घोषणाबाजी केलेली आहे। अदरवाईज आम्ही घोषणाबाजी केली नसती, कारण आम्ही शिस्तबद्ध विकास दादांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही घोषणाबाजी केलीच नसती। आम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन होतं, निमंत्रण पत्रिकेचा मान देऊन दादा घरून निघत होते। दादांना घरामध्ये ठेवून दिलं, पाठवून दिलं नाही। ही कुठची मर्यादा, ही कुठची शिस्त? एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला जायला द्यायला नको काय ना? त्यांच्या गावचा प्रोग्राम त्यांच्या गावच्या देवीच्या नावाने उद्घाटन या ठिकाणी होतंय, मग त्या माणसाला का नाही पाठवलं? आणि ह्या ठिकाणी दादांनी आम्ही लावलेले बॅनर तुम्ही झाकलेत आणि ते बॅनर झाकल्यामुळेच आम्ही लोकांनी घोषणाबाजी केली आहे। बाकी कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी आम्ही केलेली नाही, कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत। धन्यवाद। शिवसेनेत प्रवेश केलेल्या विकास म्हात्रेंचे फोटो झाकले होते म्हणून शिवसैनिक नाराज असल्याचं म्हटलं गेलं। विकास म्हात्रे स्वतः या सगळ्या प्रकारावर काय म्हणाले बघा। याचा पोलिसांनी कोणी मला त्यांनी विचारणा केली की मी म्हटलं मला कार्यक्रम आमच्या देवीच्या विश्वस्तांनी केलेला आहे, परंतु त्या अनुषंगाने तुम्ही जर सांगत त्यांनी सांगितलं त्यांना काय मनात काय होतं, असं करायचं होतं, बॅनर झाकायचे होते म्हणून पोलिसांना देखील पोलिसांनी मला असं केलं नाही, अरेस्ट मध्ये हे केलं नाही, परंतु ते आले की असं पुढे कालबोट लागावं नाही। पण आता आमची जी भावना ही आहे की आम्ही सहकार्याची भूमिका दाखवली होती, तुम्ही ते आम्हाला इथं सांगितल्यानंतर तुम्ही सहकार्याची भूमिका बजवायला पाहिजे होती। म्हणजे दबावाखाली ते बॅनर झापले झाले का, याला आमचे कार्यकर्ते जुमानणार नाही आणि असे कार्यक्रम होत नाही। विकास करायचा तर सर्व मिळून करायचं असते। याचा अर्थ भारतीय पार्टी ही खूप सुंदर आहे, सर्व युतीमध्ये आहे। आदरणीय शिंदे साहेब देखील एकत्र आहेत आणि कुठेतरी येऊन इथे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब गालबोट लावतात, त्याच्यामुळे हा राजकारण बिघडला गेलाय। मला वाटतं की त्यांच्या लायक पण कार्यक्रम नाही, त्यांनी हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात देऊन हा कार्यक्रम राबवला पाहिजे। ह्याकरता असं करून वाद करून तुम्ही इलेक्शन लढणार आहेत का? शिवसेनेनं घोषणाबाजी केल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली। उद्घाटनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असताना त्यांची गाडी अडवत शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना गटासमोर घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूंमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। डोंबिवलीहून मिथिलेश गुप्तासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।